विनयपिटक 14 म्हणतो ते कसे बरे संग्रहित झाले म्हणून असे निश्चित झाले असेल की ऐतिहासिक रूपाने युद्धाच्या तोंडून निघालेले असे अनेक उपदेश जे त्रिपिटकात आपणास मिळत नाहीत आणि मिळतील तरी तसे त्याचं कोणी एकत्रित केले, संपादन केले आणि कोणत्या रूपाने केले असेल कारण त्यावेळी तर लेखन कला भारतात एवढी विकसित झाली नव्हती. म्हणतात भगवान तथागताच्या काळात जेवढे भिक्षू किंवा भिक्षुणी असत ते बुद्धवचनाला पाठ करीत असत. मग सारीपुत्त असोत की मोगलायन, अनिरुद्ध असोत की पाली महाकश्यप असोत की कौंडिन्य, या सर्वांनीच भगवंतांचे प्रज्ञामय वचन मुखोद्गत केले आहे. तथागताचे वचन पाठ करण्यासाठी फारच सरळ आणि सोपे आहे. गोकम करण्याची काहीच जरूरत पडत नाही, कारण सुद्धा तेच वाक्य वारंवार येतात आणि एकच शब्द केवळ बदलावा लागतो. जसे धम्मचक्र सूक्त पहा, अन्नात्मक कलख सूक्त पहा किंवा अदित पर्याय सूत्र पहा किंवा आपण म्हणतो की ती वंदना पहा, पण पहा ती शरण पंचशिला तई पहा. बुद्ध शरण गच्छामि, धम्म शरण गच्छामि, संघ शरण गच्छामि. यात बुद्ध, धम्म आणि संघ हाच शब्द वेगळा आला आहे. बाकी सर्व तेच आहे. बुद्ध, धम्म, संघ वंदनेत पण ते तसेच आहे जसे हेच बुद्ध अतीताचं, हेच बुद्ध अनागत, 55 हे बुद्ध अह वंदमी सबदा. नंतर धम्म वंदनेतही तेच आले आहे, संघ वंदनेतही तेच आहे. हेच बुद्ध अतीताचं, हेच धम्म अतीताचं, हेच संघ अतीताचं. किंवा इमाय धम्म नुस्नु धम्म पटी पत्तिया बुद्ध पूज्यमी, इमाय धम्मानु धम्म पटी पत्तिया धम्म पूज्यमी, इमाय धम्मानु धम्म पटी पत्तिया संघ पूज्यमी. 15 त्रिपिटक संगायन असेच सूत्र असल्यामुळे ते घोकमपट्टी करण्याची आवश्यकता पडत नाही आणि स्मृतीत लवकरच बसतात. ही तथागताची पद्धती फारच
चांगली होती, म्हणून बुद्धवचन सहजी मुख्योद्गत होते. तसे संघात महान स्मृतिवान भिक्षू पण होते. जसे आनंद त्याला सगळे त्रिपिटक पाठ होते. भिक्षू श्रामणीय उपासक उपासिकांना पण भगवंताचे उपदेश मुख्यपाठ असत. त्रिपिटकात आम्ही पाहिले जे जिवंत उदाहरण आहे. एकदा तर काय झालं, फारच दुरून आलेला सोना नावाचा एक भिक्षू भगवंताच्या जवळ आला. अभिवादन करून ते बसला. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला विचारले, आऊस तू धम्म कसा जाणतोस? तेव्हा त्या दूरगामी भिक्षू सोन्याने संपूर्ण 16 सुस्पष्ट गोड आवाजात भगवंतासमोर शांत चित्ताने म्हणून दाखविले, साधू साधू साधू. म्हणून भगवंतांनी त्यास अनुमोदन करून दिले आणि भगवंत म्हणाले, वा तू 16 अटक वगाला मुखोद्गत केलंस अन्न तेही किती स्पष्ट अन्न, ते सहज लयबद्ध म्हणालास. तुझं म्हणणं खुलं आणि निर्दोष आहे, स्पष्ट अर्थ दाखवणारे आहे. तसेच एक वेलू कर्नाटका नंदमंद माता होती बरं. तिला तर सगळं बुद्धवचन कंठस्थ होते. ती अगदी सकाळी उठायची. इतक्या सकाळी की सर्व गाढ निद्रायमान झालेले अन तशा शांत वातावरणात, खुल्या आकाशात, शुद्ध मोकळ्या हवेत चक्रमण करीत बुद्धवचनाचे धम्म पारायण तत्परायण होऊन निसर्गात एकरूप होऊन मंजूल ध्वनीत ती धम्म गाथा मुखोद्गत म्हणून म्हणत असे. हे सर्वच चतु महाराजिक ते देवता व चक्रवासी देवता त्या बुद्धवचनास शांत चित्ताने श्रवण करीत आहेत. बुद्धवचनाला अधिक विस्तृत रूपाने धारण करणारे पण अनेक बहुशुद्ध वृत्तिमान भिक्षू होते. त्यातून अनेक धम्मोधर सुत्त कितीक म्हणजे सुत्तपिटकातला पाठ करणारे मसत, अनेक विनय पिटकाला पाठ करणारे असत, अनेक मातिस्काधर अभिधम्म पिटकाला धारण करणारे असत. याविषयी त्रिपिटकात अनेक वेळी स्वच्छतापूर्वक
म्हणत असताना पाहिले आहे. हे त भिक्खू भाऊ स्मृता आगता आगमा धम्मा धरा, विनय धरा, मातिका धरा. नंतर पंचनिका विका भानक शुद्ध तिक्क पेटकी पण पिटक पाठ करणारे भिक्खू असत असे उल्लेख त्रिपिटकात आलेले आहे. अंगू तर निकायाच्या एक धक्क वग्ग सुतात स्वतः भगवान बुद्धाने आपल्या स्मृतिमान व विशेष गुणाने पूर्ण असलेल्या भिक्खूंची नावे दिली आहेत. ते तथागताच्या या पर्यंत सुरक्षित आणि निर्दोष राहिले.